डॉक्टरच्या मते वयाच्या 60 वर्षानंतर या 5 गोष्टी खाणे कमी करा, अन्यथा तुमचे पाय हळूहळू साथ देणे बंद करू शकतात। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की 60 वर्षानंतर पाय कमकुवत का होऊ लागतात? चालताना अडचण का येते? जिने चढणे कठीण का वाटू लागते? गुडघेदुखी का वाढते आणि शरीर इतके लवकर का थकते? मित्रांनो, यामागे फक्त वाढते वयच कारणीभूत नसते, चुकीच्या आहाराच्या सवयी यासाठी तितक्याच जबाबदार असू शकतात। आपण रोज असे काही पदार्थ खात असतो जे सुरुवातीला कोणताही त्रास देत नाही, पण हळूहळू ते शरीराचे नुकसान करू लागतात आणि कालांतराने समस्या वाढत जाते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहे ज्या वयाच्या 60 वर्षानंतर कमी करणे किंवा पूर्णपणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा मित्रांनो, क्रमांक 1, जास्त मीठ खाणे। अनेक लोकांना लोणचे, पापड, नमकीन, चिप्स आणि पॅकेट बंद स्नॅक्स खायला खूप आवडतात, पण अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो। जास्त मिठामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते। कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात। त्याचा परिणाम म्हणून हळूहळू गुडघेदुखी वाढू शकते, पायांमध्ये अशक्तपणा जाणवू शकतो आणि चालताना अडचण येऊ शकते। म्हणून मिठाचे सेवन नेहमी मर्यादित प्रमाणातच करावे। नंबर 2 बघा, जास्त गोड पदार्थ खाणे। गोड पदार्थ जवळपास प्रत्येकालाच आवडतात, परंतु अतिप्रमाणात साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते। यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते, तसेच शरीरात सूज वाढू शकते। जेव्हा शरीरात सूज वाढते तेव्हा त्याचा परिणाम सांध्यावर होऊ शकतो, गुडघेदुखी वाढू शकते आणि पाय जड झाल्यासारखे वाटू शकतात। याशिवाय जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो। मधुमेहाचा परिणाम नसावर सुद्धा होऊ शकतो। म्हणून मिठाई, कोल्ड्रिंक आणि इतर गोड पदार्थाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा आणि आरोग्याची योग्य काळजी घ्या। नंबर 3 बघा, तळलेले पदार्थ। समोसा, कचोरी, भजी आणि इतर तळलेले पदार्थ अनेकांना खूप आवडतात, परंतु अशा पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही। तळलेल्या पदार्थामध्ये हानिकारक चरबीचे प्रमाण जास्त असू शकते, त्यामुळे शरीरातील सूज वाढू शकते। यामुळे गुडघ्यांमध्ये कडकपणा वाढू शकतो, पाय जड झाल्यासारखे वाटू शकतात आणि चालताना आळस किंवा थकवा जाणवू शकतो। म्हणून बाहेरचे तळलेले पदार्थ शक्य तितके कमी खा, त्याऐवजी घरचे ताजे आणि कमी तेलात बनवलेले अन्न खाण्याची सवय लावा। नंबर 4 बघा, खूप थंड पदार्थ। फ्रीजमधील थंड पाणी कमी प्यावे, आईस्क्रीमचे सेवन मर्यादित ठेवावे, तसेच बर्फ घातलेली शीतपेयही शक्य तितकी कमी प्यावीत। वय वाढत असताना शरीरामध्ये अनेक बदल होत असतात। काही लोकांमध्ये खूप थंड पदार्थामुळे त्रास अधिक जाणवू शकतो। अशा वेळी सकाळी उठल्यानंतर शरीरात किंवा सांध्यांमध्ये कडकपणा जाणवू शकतो, तसेच गुडघेदुखीही वाढू शकते। म्हणून शक्यतो कोमट पाणी पिण्याची सवय लावा, याचा शरीराला फायदा होऊ शकतो। क्रमांक 5 बघा, प्रोसेस्ड फूड। ही सर्वात मोठ्या चुकांपैकी एक मानली जाते। आजकाल सोयीसाठी अनेक लोक बिस्किटे, नूडल्स, पॅकेटबंद स्नॅक्स आणि शीतपेय याचे जास्त प्रमाणात सेवन करतात। या पदार्थामध्ये अनेकदा मीठ, साखर आणि विविध प्रकारचे ॲडिटिव्ह्ज जास्त प्रमाणात असतात, जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात। यामुळे शरीरातील सूज वाढू शकते, स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि शरीर लवकर थकू लागते। म्हणून प्रोसेस्ड फूडचे सेवन कमीत कमी करा आणि नैसर्गिक, ताजे व पौष्टिक अन्नाला प्राधान्य द्या। मित्रांनो, आता जाणून घेऊया वयाच्या 60 वर्षानंतर शरीर मजबूत ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत आणि कोणत्या सवयी अंगीकाराव्यात। चला जाणून घेऊया वयाच्या 60 नंतर कोणते पदार्थ खावेत। वय वाढत असताना योग्य आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। दररोज दूध, दही आणि पनीर याचा आहारात समावेश करा। तसेच तीळ, हरभरा आणि विविध प्रकारच्या डाळींचे नियमित सेवन करा। हिरव्या पालेभाज्या आपल्या रोजच्या जेवणात आवश्यक ठेवा। त्याचबरोबर हंगामी फळे नियमित खा। दररोज सकाळी काही वेळ उन्हात बसा, जेणेकरून शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होईल। तसेच दररोज किमान 20 मिनिटे चालण्याची सवय लावा। यामुळे तुमचे पाय मजबूत होतील, स्नायू सक्रिय राहतील आणि शरीरही निरोगी राहण्यास मदत होईल। मित्रांनो, लक्षात ठेवा, योग्य आहार जितका महत्त्वाचा आहे तितकीच आपली जीवनशैलीही महत्त्वाची आहे। वयाच्या 60 वर्षानंतर आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये।